ओके चला. गुड मॉर्निंग. आज आपण ना फोर्थ चॅप्टर करतो आहे, फिजिक्सचा पहिला चॅप्टर आपला. ओके, ह्या चॅप्टरमध्ये काय काय थोड्याफार गोष्टी शिकायच्या त्यात तुम्हाला टॉपिक वाईज मी सांगाल जाईल. ओके, हा चॅप्टर मोस्टली 6 मार्काला येतो. ह्यातला 1 किंवा 2 न्यूमेरिकल एक्झामला नक्की येतो. ठीक आहे, चॅप्टर कन्सेप्ट आहे खूप सोपं आहे ॲक्च्युली. ठीक आहे, बरं. आता सगळ्यांना माहिती आहे फोर्स काय असतं. आता फोर्सचा जो मी ऑब्झर्व केला, फोर्सला एक शॉर्टकट लँग्वेजमध्ये म्हणतात. शॉर्टकट डेफिनेशन काय माहिती आहे का? अ पुश ऑर पुल इज कॉल्ड ॲज फोर्स. सगळ्यांना समजलं? पुश ऑर पुल इज कॉल्ड ॲज फोर्स म्हणजे तुम्हाला कोणतीही बॉडी असू द्या, कोणताही ऑब्जेक्ट असू दे, तुम्ही त्याला पुश करता किंवा ओढता, त्यासाठी तुम्हाला काहीतरी अप्लाय करावं लागतं. त्यालाच काय म्हणतात? फोर्स असं म्हणतात. ठीक आहे, तुमच्या पुस्तकात त्यांनी फोर्सचे 2 टाईप दिलेले आहेत. ठीक आहे, एक फोर्सचा 2 टाईप दिलेला आहे. एक आहे कॉन्टॅक्ट फोर्स आहे आणि सेकंड आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हे तुमच्या पुस्तकात 2 क्वेश्चन हे टाईप दिलेले. ओके, आता कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? जस्ट इमॅजिन करा, तुम्ही कोणत्याही बॉडीला टच करता त्या फोर्सला काय म्हणतात? कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात. म्हणजे जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये म्हणजे तुम्ही कोणताही फोर्स अप्लाय करता, तिथं जेव्हा टचिंगची कन्सेप्ट येते. लेट्स से मी ग्लास उचलतोय, आता ग्लास उचलतोय म्हणजे तुम्ही ते ग्लासला टच करताय, त्याला तो झाला तुमचा कॉन्टॅक्ट फोर्स झाला. तुम्ही कोणतीही गोष्ट करा, मोस्टली हा कॉन्टॅक्ट फोर्स असतो. ठीक आहे, तिथं कंडिशन काय आहे? तुमचं टच इम्पॉर्टंट, तुमचं टच असणं इम्पॉर्टंट आहे. तुमचं काय असणं? टच असणं इम्पॉर्टंट आहे. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्समध्ये त्याचे उलटं असतं, विदाऊट टचिंग आहे. विदाऊट टचिंग जो फोर्स असतो त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतात. ठीक आहे, आता एक्झामला ह्यामध्ये एक्झामला काय व्हायचं ते पण सांगतो. एक्झामला विचारतो राईट डाऊन द 2 एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. आता तुम्ही कोणते 2 एक्झाम्पल सांगता? पुशिंग अ वॉल, पुलिंग अ डोअर किंवा नंतर लिफ्टिंग अ बुक, हे सगळं कॉन्टॅक्ट फोर्स झालं. राईट, मग तुम्ही ते एक्झाम्पल देऊ शकता. काय लिहू शकता? पुशिंग वॉल, ओपनिंग डोअर, ठीक आहे, लिफ्टिंग अ बुक. ओके, झालं लिफ्टिंग अ बुक झालं. आता ह्याच्यानंतर येतं की नॉन कॉन्टॅक्ट फोर्स येतो. ओके, नॉन कॉन्टॅक्ट फोर्समध्ये काय होतं? जिथं मी सांगितलं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? जिथं तुम्हाला टच करायची गरज नाही आहे. राईट, त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतात. तर असे बघा, ह्यात किती 3 टाईप्स आहे बेसिकली. एक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, एक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, दुसरा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, आणि तिसरं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक, आणि तिसरा आहे मॅग्नेटिक फोर्स आहे. ठीक आहे, हे 2 फिक्स आहे, हे मी कन्फर्म करतो. मॅग्नेटिक फोर्स आहे. ठीक आहे, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे जर तुम्ही बघताल ना, ग्रॅव्हिटेशन म्हणून समजा तुम्हाला कुठं मी टेरेसवर उभा आहे. राईट, आता न कळतपणे माझ्यावरती एक फोर्स ॲक्ट झाला. कुठला फोर्स ॲक्ट झाला? ग्रॅव्हिटीवर फोर्स ॲक्ट झाला, की जो माझं मास आणि पृथ्वीचं मास ह्यांच्यामध्ये असणार आहे, की जो अनटचिंगवाला फोर्स आहे. कुठं टच आहे का? नाही आहे. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये तसं असतं, जेव्हा 2 चार्ज असतात, जेव्हा लेट्स से हा चार्ज आहे Q1 आहे, ह्याच्यावर प्लस चार्ज आहे, आणि हा Q2 हा Q आहे, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. ह्यांच्यामध्ये कधी कुठला टच आहे का रे? नाही आहे, तरी पण एकमेकांना अट्रॅक्ट होतात. राईट, सेम लॉजिक तुम्ही मॅग्नेटिकचं जरी घेतलं तर सेम लॉजिक. एका नॉर्थ पोल असतो आणि साऊथ पोल असतो, ह्यांच्यामध्ये काय टचिंगवाला कॉन्सेप्ट आहे का रे? नाही, तरी पण ह्याच्यामध्ये फोर्स असतो. तर हे बेसिकली नॉन कॉन्टॅक्टचे एक्झाम्पल झाले. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे 3 टाईप झाले, त्यांचे प्रत्येक एक्झाम्पल विचारतो. आता एक्झामला काय विचारतात? राईट डाऊन दी एक्झाम्पल ऑफ नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. तर तुम्ही सांगू शकता हे 3 एक्झाम्पल्स आहे बेसिकली: ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स. हे तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, आता फोर्सचा हा झाला माझा पहिला पार्ट झाला, ज्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आहे फोर्सची. त्याच्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट शिकायची आहे ट्रान्सलेशन आणि रोटेशनल मोशन. बरं, त्यासाठी पहिला आपण मोशन काय असतं ते शिकूया. मग त्याचे 2 टाईप असतात, ट्रान्सलेशन आणि रोटेशन. आपण ते घेऊया. ओके, आता जो सेकंड पार्ट आपण घेतोय त्याचा तो आहे मोशन. ठीक आहे, जर तुम्ही मोशनचं बघायला गेलं, मोशनचे हे 2 टाईप्स आहे. एक आहे रोटेशनल मोशन आहे, आणि दुसरं आहे ट्रान्सलेशन मोशन. ओके, आता बघा मी मोशन काय असं सांगतो तुम्हाला सोपं लॉजिकमध्ये.
आता एखादी गोष्ट जेव्हा मुव्हिंगमध्ये असते त्याला आपण मोशन असं म्हणतो, राईट. आता 2 टाईपचे मोशन असतात ते सांगितलं आहे. एक असं ट्रान्सलेशन, एक असं रोटेशन. ट्रान्सलेशन शॉर्टकटमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? त्याला म्हणतात लिनियर म्हणतात. आता लिनियर म्हणजे काय रे? एका सरळ लाईनमध्ये चालतात, सरळ चालतात. लेट्स एखादा व्यक्ती आहे, हा चालतो इथं, बरोबर ना. हा चालताना कसा चालला इथं? लिनियर मोशनमध्ये चालला, बरोबर की नाही. इव्हन पळताना पण तो कसा लिनियर पळत, बरोबर ना. हा इथं असा चालतोय, हा लिनियरमध्ये चालला, बरोबर. ह्याला म्हणतात ट्रान्सलेशन मोशन. ट्रान्सलेशन मोशनचे डेफिनेशन बघा. अ ट्रान्सलेशन मोशन इज वन विच टेक्स प्लेस अलॉंग अ स्ट्रेट लाईन. अलॉंग अ स्ट्रेट लाईन मोशन takes place along a straight line. Motion which takes along a straight line. ठीक आहे. आता रोटेशनल मोशन म्हणजे असते काय म्हणतो? रोटेशनल मोशन इज वन विच टेक्स प्लेस अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन. ह्याच्यामध्ये एकच वाक्य आहे. इथं अलॉंग आहे ना, इथं स्ट्रेट लाईनच्या ऐवजी फक्त एकच वाक्य लिहायचं आहे. which takes place along axis of rotation. कळलं सगळ्यांना? रोटेशन मोशन इज वन विच टेक्स प्लेस अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन. सगळ्यांना कळलं मोशन्स बद्दल? मोशन 2 टाईप आहे, एक आहे रोटेशनल मोशन, एक आहे ट्रान्सलेशन मोशन. ठीक आहे. झालं रोटेशन मोशन कशाबद्दल? ॲक्सिस ऑफ रोटेशन. फॉर एक्झाम्पल तुम्ही गाडी चालवता. आता गाडी चालवताना कसं होतं रे? हा तुमचा ॲक्सिस आहे, बरोबर ना. इथं तुम्ही पॅडल हे असतं बेसिकली, काय एक पॉईंट असतो, त्या पॉईंटबरोबर तीच गोल फिरत राहते, बरोबर की नाही. त्याला काय म्हणतात? ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणतात. ह्या पॉईंटपासून तो रोटेट व्हायला चालू होतो, म्हणून त्याला काय म्हणतात? रोटेशन मोशन म्हणतात. म्हणून रोटेशन मोशनमध्ये आलेलं आहे अ मोशन विच अलॉंग दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता म्हणजे लेट्स एखादी गोष्ट गोल आहे, त्याच्यामध्ये एक आडवं टाकावं लागतं बार, आणि तो त्याच्याभोवती गोल फिरत असतो. कुठलीही गोष्ट घ्या म्हणजे त्या केसमध्ये, मग त्याच्यामुळे तर काय होतं? गोल पुढं मागं जाऊ शकतो. ऑल सेट आहे. ह्याला म्हणतात अलॉंग दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. ह्याला रोटेशन मोशन असं म्हणतात. ओके. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे, त्या पुढचा जो पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. एक्झामला खूप वेळा विचारतात आणि ह्याच्यावरची क्वेश्चन्स आहे ते खूप वेळा असे फिरून विचारतात. तर पुढच्या पार्टचं नाव आहे मोमेंट ऑफ फोर्स आहे, किंवा त्याला टर्निंग इफेक्ट म्हणतात, किंवा त्याला टॉर्क असं म्हणतात. ठीक आहे. मी पुढचा टॉपिक आहे तिसरा टॉपिक आहे, त्याचं नाव काय? मोमेंट ऑफ फोर्स. त्यालाच टर्निंग इफेक्ट असं म्हणतात. ह्याला टॉर्क पण असं म्हणतात. ठीक आहे. आता मोमेंट ऑफ फोर्स काय कन्सेप्ट आहे ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. बघा ह्याचे डेफिनेशन. इट इज दी, बघा मी काय इट इज दी प्रोडक्ट ऑफ magnitude of force and perpendicular, ह्याला शॉर्टकटमध्ये लिहितात परपेंडिक्युलर, and the perpendicular distance of the axis from the line of ॲक्शन ऑफ फोर्स. खूप डेफिनेशन हे इम्पॉर्टंट आहे. एक्झामला खूप वेळा क्वेश्चन विचारतात. बघा परत सांगतो. प्रोडक्ट आहे कोणाकोणाचा रे? फोर्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सचा. हा प्रोडक्ट आहे फोर्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सचा. त्यालाच कांटा मोमेंट ऑफ फोर्स म्हणतात, किंवा ह्याला टर्निंग इफेक्ट ऑफ फोर्स म्हणतात, किंवा ह्यालाच टॉर्क पण असं म्हणतात. ठीक आहे. ऑल सेट आहे. आता ह्याला शॉर्टकटमध्ये फॉर्म्युला बघा काय आता MOF आहे. मोमेंट ऑफ म्हणजे ह्याला फोर्स आला इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आला. ठीक आहे. आता ह्याचं युनिट पण एक इम्पॉर्टंट आहे. ह्याचं युनिट काय असतं त्याचे सेम म्हणजे करा. ह्याचं युनिट फोर्स युनिट काय रे? न्यूटन आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स युनिट काय असतं? मीटर असतं, म्हणून ह्याचं युनिट काय होणार? न्यूटन मीटर येईल. हे झालं तुमचं MKS, ह्यालाच किंवा SI युनिट पण म्हणतात. दुसरं आहे CGS युनिट. फोर्सचं CGS युनिट काय रे? डाईन आहे. आणि मीटरचं काय रे? सेंटीमीटर आहे.
म्हणजे सेंटीमीटर काय आलं, 9 सेंटीमीटर ह्याच्यात CGS युनिट आलं. सगळ्यांना पटलं? 9 सेंटीमीटर ह्याच्यात काय आलं, CGS युनिट आलं. ऑल सेट आहे. ओके, आता तुम्हाला ह्याची कन्सेप्ट सांगतो, काय प्रकार आहे फोर्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सची काय कन्सेप्ट ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बरं. आता ह्याची कन्सेप्ट सांगायची म्हटलं एकदम सोपं आहे. प्रत्येकाच्या घरात घराला दरवाजा आहे. आता दरवाजामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व करायला लेट्स से अझ्युम करा हा तुमचा दरवाजा आहे, राईट. आणि हा इथं तुमचं हिंज म्हणजे माहिती आहे का, ज्याच्यावर तो दरवाजा ओपन किंवा क्लोज होतो ना. प्रत्येकाच्या घराला ऑलमोस्ट 2 किंवा 3 असतात, आपण 3 टाकू, बरोबर. आता जस्ट इमॅजिन करा, मला असं म्हणायचं की मला हा डोअर आता क्लोज आहे, इथं मी क्लोज करतो, हा माझा क्लोज आहे. आता मला ओपन करायचा आहे. ओपन करण्यासाठी ॲझ्युम करा, मी काय म्हणते बघा, ॲझ्युम करा तुम्हाला जो फोर्स आहे म्हणजे तुम्हाला जी ताकद आहे, ॲझ्युम करा तुम्हाला ती ताकद लागते 100 न्यूटन एवढी ताकद लागते. बघा मी काय, तुम्हाला 100 न्यूटन एवढी ताकद लागते. बरं, आता आपण काय करू, ह्याला प्रूव्ह करायचा प्रयत्न करू. बघा, म्हणजे तुम्हाला डोअर ओपन करायचं 100 न्यूटन एवढी ताकद लागते. आपण ह्याचे ना 2-3 केसेस घेऊया. जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, तुमच्या घरात दरवाजाचे हिंज म्हणजे माहिती काय असतं, जिथं तुम्ही पकडून दरवाजा ओपन किंवा क्लोज करता, राईट. ॲझ्युम करू ह्याच्या 3 केसेस घेऊया. एक हिथं घेऊया, एकदम पॉईंटला घेऊया, एक मध्ये घेऊया आणि एक हिथं घेऊया, बरोबर. ह्याच्या आपण काय करू, 3 केसेस घेऊया, बरोबर. ही जी हिंज आहे ना, ॲझ्युम करा ही हिंज आहे ना तुमची हिथं आहे, प्रॉपर हिथं आहे. एक लेट्स हे 100चं आहे. ॲझ्युम करा हे जे डिस्टन्स आहे 100 सेंटीमीटरचं आहे. ठीक आहे, याला मी डायन टाकतो म्हणजे मला कॅल्क्युलेशन करा इझी पडत. 100 सेंटीमीटर टाकतो. ॲझ्युम करा मी हे जे टाकतो हे 10ला टाकतो, हे 50ला टाकतो आणि हे 100ला टाकतो, बरोबर. आपण 10साठी पहिलं कॅल्क्युलेशन करू. बघा, आता मोमेंट ऑफ फोर्सचं कॅल्क्युलेशन काय आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. सगळ्यांना मान्य? बरं, आता सिम्पल क्वेश्चन माझा, मग तुम्हाला सांगितलं तुम्हाला हा डोअर ओपन करण्यासाठी किती काय ते लागतं रे, 100 लागतं. आता तुम्ही हे 100 कसं अचीव कराल, बघा हा डिस्टन्स मी किती पकडला सध्या, 10 पकडलेला आहे. हा डिस्टन्स किती पकडला मी, 10 पकडलेला आहे. मग तुम्हाला फोर्स किती अप्लाय करावं लागेल, 100 डिवायडेड बाय 10 केला तर फोर्स किती अप्लाय करावं लागेल, तुम्हाला फोर्स अप्लाय करा 10 डाईन एवढा फोर्स अप्लाय करावं लागेल. ठीक आहे, जेव्हा मी हिंज इथं लावतो तेव्हा. आता मी हिंजला काय करतो, हिथं लावतो आणि इथून दरवाजा ओपन करायचा प्रयत्न करतो. तर सेम लॉजिकल, मला डोअर ओपन करणं 100च लागतं, मग मला फोर्स किती लागेल आणि हे जे डिस्टन्स आहे आता ह्या केसमध्ये 10च्या ठिकाणी काय तुमचं 50 येऊन जाईल. 100 डिवायड बाय 50 करा, किती आलं तुमचं 50 हे 50 जुने 2 डायन लागतं. बघा, ह्या केसमध्ये मला जास्त फोर्स लावा लागला, ह्या केसमध्ये मला कमी फोर्स लावा लागला. आता तिसऱ्या केसमध्ये मी काय करतो, बाबा जो मला फोर्स आहे 100 आहे, फोर्स आहे आणि मी 100ला ठेवलेलं आहे, तर किती लागेल तुम्हाला, किती लागला 1 डायन एवढा मला फोर्स लागला. आता मला हे सांगायचं तुम्हाला, तुमचं अचीव तुम्हाला 100च करायचं आहे. अर्थात तो 2 वेळेच आहे, एक तर तुम्ही डिस्टन्स वाढवा आणि फोर्स कमी, एक तर तुम्ही डिस्टन्स वाढवा आणि फोर्स कमी करा, किंवा तुम्ही डिस्टन्स कमी करा आणि फोर्स वाढवा. आता याला शहाणा व्यक्ती काय करेल, सगळे शहाणा व्यक्ती काय करेल, तुमचं डिस्टन्स वाढवेल आणि फोर्स कमी करायला लागेल. म्हणून ही मोमेंट ऑफ फोर्सची कन्सेप्ट आलेली आहे. म्हणून कधी पण तुमच्या कोणताही दरवाजा किंवा कोणत्याही एखादी गोष्ट ओपन करायचं असतं ना, तुम्ही फोर्स आणि मी शेवटी लावत असता. का शेवटी लावतो, ते मागचं कारण हे असतं, तुम्ही जास्त डिस्टन्स अप्लाय केल्यामुळे तुम्हाला कमी फोर्स अप्लाय करावा लागतो. जे इमॅजिन करा, इथं 1 डायन लागतं आणि इथं 10 डायन म्हणजे 10 पटीने जास्त लागतं जर तुम्ही ह्याला इथे लावलं तर. समज सगळ्यांना? म्हणून तुमच्या घरात जो दरवाजा असतो तिथं हिंज म्हणजे जिथं ओपन किंवा क्लोजिंग करत असतो हे नेहमी इथं करत असतो. आणि तुम्ही असं सगळेजण तसेच करतात, म्हणजे ओपन किंवा क्लोजिंग नेहमी शेवटी टोकाला हात लावतात, कारण तुम्हाला माहिती आहे तिथं लावलं तर कमी फोर्स लागतो. तुम्ही ट्राय करून बघा, तुम्ही इथं फोर्स अप्लाय करून बघा, इथं करून बघा, इथं करून बघा, तुम्हाला इथं कमी फोर्स अप्लाय करावं लागेल, इथं थोडं जास्त करावं लागेल, इथं खूपच जास्त करावं लागेल डोअर ओपन किंवा क्लोज करण्यासाठी. सगळ्यांना कळाले मोमेंट ऑफ फोर्स, म्हणून ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची मोमेंट ऑफ फोर्सची. ऑल सेट आहे? ओके. मोमेंट ऑफ फोर्सवर आता 2-3 क्वेश्चन विचारतात, ते मी तुम्हाला सांगतो काय काय विचारतात. त्यावेळी तुम्हाला 1-2 गोष्टी सांगायच्या राहिल्या. बघा, मोमेंट ऑफ फोर्सबद्दल आता मी तुम्हाला एवढी सगळी कन्सेप्ट सांगते. मोमेंट ऑफ फोर्स ही व्हेक्टर क्वांटिटी लक्षात ठेवा. ही कुठली क्वांटिटी? व्हेक्टर क्वांटिटी. ऑलवेज रिमेंबर, ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. ओके.
हा एक पार्ट झाला वेक्टर क्वांटिटी आहे. आता जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेला तर एक्झामला क्वेश्चन विचारतो ऑन विच फॅक्टर मोमेंट ऑफ फोर्स इज डिपेंड. मी काय म्हणतो बघा, तो काय विचारतात क्वेश्चन, काय विचारतात फॅक्टर विचारतात, कोणत्या कोणत्या फॅक्टरवरती मोमेंट ऑफ फोर्स आहे. तुम्हाला फॉर्म्युलामध्ये काय दिसतं रे, एक फोर्स आहे आणि दुसरं काय परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर, एक्झामला क्वेश्चन विचारतात ऑन विच फॅक्टर मोमेंट ऑफ फोर्स इज डिपेंड. तुमचं उत्तर काय असणार, फर्स्ट फोर्स अँड सेकंड इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, हे दोन फॅक्टरवर मोमेंट ऑफ फोर्स, ह्या दोन फॅक्टर मोमेंट ऑफ फोर्स डिपेंड आहे. ऑल सेट आहे. ओके, आता दुसरा क्वेश्चन काय विचारतात, आता ह्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन काय आहे, डिफाईन वन वे टू इन्क्रीज द मोमेंट ऑफ फोर्स और डिक्रीज द मोमेंट ऑफ फोर्स. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन काय सांगितलं मी, वन वे टू रिड्यूस द मोमेंट ऑफ फोर्स. ओके, वन बघा क्वेश्चन काय, वन वे टू रिड्यूस मोमेंट ऑफ फोर्स. त्यांना मोमेंट ऑफ फोर्स करायचा म्हणजे तुमचा जो फोर्स आहे ना तो रिड्यूस करायचा. कसं करतो रे, आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं, हे डोअरवाला एक्झाम्पल. तुमचं कधी फोर्स कमी होईल, जेव्हा तुमचं डिस्टन्स वाढत जाईल. बरोबर ना, जेवढं डिस्टन्स कमी आहे, जेवढं डिस्टन्स वाढत जाईल तुमचा जो फोर्स आहे तो कमी कमी होत राहतो. मग ह्याचं उत्तर काय येणार आहे, बाय इन्क्रीजिंग जी डिस्टन्स. कळलं, बाय इन्क्रीजिंग दी डिस्टन्स फ्रॉम दी एक्सिस ऑफ रोटेशन, हे त्याचं उत्तर येणार आहे. सगळ्यांना कळलं. वन वे टू रिड्यूस मोमेंट ऑफ फोर्स करणार आहे बाय इन्क्रीजिंग दी डिस्टन्स फ्रॉम दी एक्सिस ऑफ रोटेशन. फ्रॉम बाय इन्क्रीजिंग डिस्टन्स जरी लिहिलं तर चालू होतं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम, एक्सिस ऑफ रोटेशन होऊ शकतं, एक्सिस रोटेशन. दुसरा क्वेश्चन ह्याच्यामध्ये येऊ शकतो, स्टेट वन वे टू ऑब्टेन ग्रेटर मोमेंट ऑफ फोर्स. काय क्वेश्चन काय विचार, ग्रेटर मोमेंट ऑफ फोर्स हा क्वेश्चन येऊ शकतो. ग्रेटर मोमेंट ऑफ फोर्ससाठीचं सेम तेच उत्तर आहे. काय उत्तर आहे तुमचं, बाय इन्क्रीजिंग डिस्टन्स. बघा, मोमेंट ऑफ फोर्सवर मोस्टली असेच क्वेश्चन राहतात, त्यामध्ये डिरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहे. सगळ्यांना कळलं, बाय इन्क्रीजिंग द डिस्टन्स हे त्याचं आन्सर झालं. ठीक आहे, आता अजून एक एक्झाम्पल घ्या. तुम्ही तुमच्या घरातला पाना माहिती आहे, लेट्स से हा नट बोल्ट आहे, तुम्ही ओपन करण्यासाठी हा पाना वापरता. राईट, तुम्ही कधी ऑब्झर्व करा, तुम्ही जो फोर्स अप्लाय करता तो इथे लावता. म्हणजे बघा आला का मोमेंट ऑफ फोर्सचं कन्सेप्ट, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि ते इमॅजिन करा, हा जर फोर्स तुम्ही इथं अप्लाय केला असतं तर तुम्हाला जास्त फोर्स अप्लाय करावा लागला. हाच फोर्स जर तुम्ही इथं केला असं तुम्हाला जास्त फोर्स अप्लाय करावा लागला त्याच्यापेक्षा जास्त. का, कारण फॉर्म्युला काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता ह्या केसमध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स जे कमी आहे त्यामुळे त्या फोर्सला जास्त बनावं लागेल. आता इथं तर मी अप्लाय केलं, तुमचं परपेंडिक्युलर थोडंसं जास्त आहे पण फोर्स ॲज कम्पेअर टू ह्याच्यापेक्षा जास्त अप्लाय करा. आता ह्या केसमध्ये परपेंडिक्युलर जास्त आहे त्यामुळे फोर्स काय आला, कमी आला. सगळ्यांना कळालं मोमेंट ऑफ फोर्सची कन्सेप्ट. ठीक आहे, ओके. आता त्यानंतर ते काय म्हणतात की राईट डाऊन दी एक्झाम्पल ऑफ मोमेंट ऑफ फोर्स. तर मोमेंट ऑफ फोर्सचं एक्झाम्पल काय येणार आहे, द डोअर व्हील. सगळ्यांना मान्य, ओपनिंग किंवा क्लोजिंगवाला. दुसरं तुम्हाला स्टेअरिंग व्हील, स्टेअरिंग व्हील. दोन एक्झाम्पल घेऊ, बाकीचे घ्यायचे नाही. आता डोअरचं तुम्हाला कळलं. आता स्टेअरिंग व्हीलचं कसं असायचं इमॅजिन करा, तुमचं जर तुम्ही गाडीचं फोर व्हीलर गाडीचं स्टेअरिंग करता, तुमचं हिथं फोर्स आहे, हिथं ते ह्याच्या भोवती ॲक्सेसर रोटेशन होत असतं, मग तुम्ही हिथं फोर्स अप्लाय करता. बरोबर की, आलं की नाही, फोर्स तुम्ही इथं फोर्स अप्लाय करता आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आलं. ठीक आहे, ओके. एवढंच आहे. आता ह्याचे दोन पार्ट केलेला आहे. जे मोमेंट ऑफ फोर्स मोजायचं कसं, आता ॲक्च्युली बघा मोमेंट ऑफ फोर्स आहे ना ती वेक्टर क्वांटिटी. मी काय म्हणते बघा, मोमेंट ऑफ फोर्स ही वेक्टर क्वांटिटी, त्याच्यामुळे त्याला प्लस किंवा मायनस साइन असणार आहे. राईट, मग त्यांनी कन्व्हेन्शन दिलेलं आहे, त्यांनी कन्व्हेन्शन दिला. तर लेट्स आता ह्या केसमध्ये आता जस्ट इमॅजिन करा हे स्टेअरिंगचं व्हील आहे. आता मी त्याला फोर्स इथं अप्लाय करा तर असा गो फिरेल, त्याची मुवमेंट काय आली, क्लॉकवाईज मुवमेंट झाली. बरोबर, आता सेम लॉजिक स्टेअरिंग आहे, मी त्याला फक्त फोर्स इथं अप्लाय करणं तर कुठली मुवमेंट झाली रे, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट दिली. सगळ्यांना मान्य, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट. आता बघा वेक्टर क्वांटिटी, बघा स्केलर क्वांटिटी फक्त व्हॅल्यू असते, 10 kg 15 kg हे स्केलर क्वांटिटी म्हणजे नाही का, एक नंबर झाला तो स्केलर झाला. आता वेक्टर म्हणजे काय असतं, त्याला नंबर पण असतो, त्याला साईन पण असतं, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. मग त्यांनी काय केलं बा, अँटी क्लॉकवाईज म्हटलं की त्यांनी त्याला अँटी क्लॉकवाईज त्यांनी पॉझिटिव्ह साईन दिलेलं आहे आणि क्लॉकवाईज त्यांनी निगेटिव्ह साईन दिलेलं आहे. बरोबर, आता एखादी गोष्ट तर मी म्हणाला की हा क्लॉकवाईज 10 न्यूटन मीटर लागतो,
तुम्ही लिहिताना कसं 10 न्यूटन मीटर, त्याला साईन दिला मायनस. हा मायनस म्हणजे काय सांगतो, हा क्लॉकवाईज फिरतोय. आता मी म्हणालो एखादा गोष्ट आहे 10 न्यूटन मीटर लागतोय फोर्स आणि तो अँटी क्लॉकवाईज, मग तुम्ही लिहिताना कसं लिहिणार प्लस 10 न्यूटन मीटर. बरं, हे प्लस सांगतंय की हा अँटी क्लॉकवाईज चाललाय, हा मायनस सांगतो हा क्लॉकवाईज चाललाय. एक्झामला ह्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत, ते आपण क्वेश्चन करून घेऊ, सो डोंट वरी. ओके, पुढचं टॉपिक आहे. ओके, पुढच्या टॉपिकला जाण्याच्या आधी 1-2 क्वेश्चन राहिलेले मोशनवरचे, ते करून घेऊया. ओके, एक्झामला एकदा क्वेश्चन विचारला होता की बाबा एखादी गोष्ट ट्रान्सलेशन मोशन का होतं, म्हणजे वन कंडिशन. बघा क्वेश्चन काय होतं, वन कंडिशन फॉर ट्रान्सलेशन मोशन आणि दुसरं वन कंडिशन फॉर रोटेशन मोशन. हे क्वेश्चन विचारलं तर आता एखादी गोष्ट ट्रान्सलेशन मोशन कशी होते सांगतो. जेव्हा एखादी गोष्ट, कोणती पण गोष्ट तुम्ही तिला फ्री टू मूव्ह ठेवलं ना, एखादी गोष्ट कोणती फ्री टू मूव्ह जर केलं, फ्री टू मूव्ह ठेवलं की तेव्हा ती काय करते, ट्रान्सलेशन मोशन करते. म्हणजे काय आलं, वेन द बॉडी इज फ्री टू मूव्ह इट प्रोड्युसेस ट्रान्सलेशन मोशन. बघा वाक्य आहे का, वेन द बॉडी इज फ्री टू मूव्ह देन इट प्रोड्युसेस ट्रान्सलेशन मोशन. आता एखादी गोष्ट रोटेशन मोशन कधी होते, आता मग मी बोलताना सांगितलं रोटेशन मोशनसाठी तो तुम्हाला तो पॉईंट आणि एखादा पिवोट करावा लागतो. हा पॉईंट तुम्हाला पिवोट करावा लागतो, त्यामुळे ते रोटेशन मोशन होतात. म्हणजे काय आता, वेन द बॉडी इज पिवोटेड ॲट अ पॉईंट इट प्रोड्युसेस रोटेशन मोशन. ह्यासाठी इम्पॉर्टंट काय, पिवोटेड ॲट अ पॉईंट. ओके, आता ह्याचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता काय काय मुलं असतात ना, ते काय करतात माहिती आहे का, काय मुलं असं बघा, तुम्हाला हे माहित असेल ना, काय जण असे बोटावर वही फिरवतात राईट, आणि मग गोल फिरतं. म्हणजे तुम्ही बेसिकली काय करता, हे बोटावरती हे पुस्तक किंवा हे पेज पिवोट झाले, त्यामुळे ती बॉडी काय होते, रोटेट व्हायला चालू होते. बरोबर की नाही, हे पिवोटेड आहे, म्हणून त्याची कन्सेप्ट झाली पिवोटेड ॲट अ पॉईंट. म्हणून रोटेशन मोशनमध्ये येतं वेन अ बॉडी इज पिवोटेड ॲट अ पॉईंट देन बॉडी प्रोड्युसेस अ रोटेशन मोशन. एक्झामला खूप वेळा विचारतात ना, हे लक्षात ठेवा, कंडिशन फॉर ट्रान्सलेशन मोशन आणि रोटेशन मोशन. ओके, किंवा असा बी क्वेश्चन विचारतात, वेन डज द बॉडी रोटेट. हा त्यांचा आवडता क्वेश्चन आहे बघा, वेन डज द बॉडी रोटेट. मग त्याचं उत्तर काय लावा ना, वेन द बॉडी इज पिवोटेड ॲट अ पॉईंट, फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉडी ॲट सुटेबल पॉईंट, रोटेट द बॉडी अबाउट द ॲक्सेस पासिंग थ्रू द पिवोटेड पॉईंट. बरोबर, त्यांचं म्हणणं काय, क्वेश्चन काय बघा, वेन डज द बॉडी रोटेट. बॉडी केव्हा रोटेट होते, जेव्हा एखादी बॉडी म्हणजे कोणती पण बॉडी पिवोटवर केली असेल आणि तुम्ही त्याला फोर्स अप्लाय करता, कुठं, कॉर्नरला बऱ्यापैकी मोस्टली. ठीक आहे, वेन द बॉडी इज पिवोटेड ॲट अ पॉईंट आणि फोर्स इज अप्लाइड ॲट दॅट टाइम अ बॉडी स्टार्ट रोटेटिंग. सगळ्यांना पटलं. क्वेश्चन आहे का, वेन डज द बॉडी रोटेट. वेन डज द बॉडी रोटेट, वेन द बॉडी इज पिवोटेड ॲट अ पॉईंट आणि फोर्स इज अप्लाइड ऑन द बॉडी ॲट दॅट टाइम बॉडी स्टार्ट रोटेटिंग. आता त्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, मोस्टली तुम्हाला ना हा जो फोर्स आहे ना, हा इथं नाही लावा, इथं लावा फोर्स रोटेट व्हायला चालू होईल, कारण नाही, कारण स्ट्रेट लाईन फोर्स आला. हा थोडा तिरका पाहिजे किंवा परपेंडिक्युलर तर अतिउत्तम आहे. तुम्हाला फोर्स इथं अप्लाय केला की ही बॉडी ह्या पॉईंटबद्दल रोटेट व्हायला लागते. बरोबर की नाही, ही जस्ट इमेजिंग आहे, तुम्ही इथं फोर्स अप्लाय केला, हा इकडे ढकलायचा प्रयत्न करणार आहे. बरोबर की नाही, समजा हा फोर्स तुम्ही इथं अप्लाय केला, हा काय करणार आहे, इकडे सरकायचा प्रयत्न करणार आहे, पण ह्या पॉईंटमुळे करणार आहे, हा एक असं गोल 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 फिरणार आहे. सगळ्यांना पटलं, ऑल सेट आहे. ओके, आपण त्याचं एक एक्झाम्पल करू. बघा, आता ॲक्झाम करा, ही पट्टी स्केल आहे, ह्याला मी इथं पिवट केलं, पिवट केलं ह्याला धरून ठेवलं आणि मी ह्याला इथं फोर्स अप्लाय करायला लागतो. बघा, फोर्स अप्लाय करायला रोटेट होते का, नाही होते. पण जेव्हा मी ह्याला फोर्स इथं अप्लाय करायला लागतो, बघा ही बॉडी अशी गोल गोल फिरते, पण काय होते, ह्या पिवोटेड पॉईंटबद्दल गोल गोल फिरते, म्हणून ते वाक्य आलेलं आहे, वेन अ बॉडी इज पिवोटेड आणि फोर्स इज अप्लाइड ॲट दॅट टाइम बॉडी स्टार्ट रोटेटिंग. बरोबर की नाही, इथं फोर्स अप्लाय केला, गोल गोल फिरते की नाही, हेच ते कारण आहे. ओके, पुढचा जो पार्ट आहे त्याचं नाव आहे कपल. बघा, मी वाक्य आहे सांगतो, डेफिनेशन, टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस along different line of action from a
कपल. बघा नाव वाक्यात आहे का, टू इक्वलंट अपोजिट, म्हणजे लेट्स एक पॉईंट आहे इथं. ठीक आहे. आता जस्ट इमॅजिन करा, लेट्स से हा मी इकडं हा पॉईंट आहे बघा, ह्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स करा आणि मी इथं 5 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करतोय. आता इक्वल आहे आणि अपोजिट, म्हणजे एक अपोजिट म्हणजे काय माहिती आहे का, एक इकडे चालला तर एक इकडे झाला पाहिजे, पण अलॉंग अ डिफरंट लाईन, म्हणजे इकडंच नाही पाहिजे. म्हणजे इकडं जर केलं असतं तर टॅग फॉरवाली गेम झाली असते नाही ना, रस्सी केस. इकडे पण 5 न्यूटन, इकडे पण 5 न्यूटन, मग तो तिथं राहिला असता. मग काय केलं, हा 5 न्यूटन इकडं आला, त्याची अपोजिट डायरेक्शन म्हणून इथं आला आणि इक्वल म्हणजे 5 न्यूटनचा लावला. अशी जेव्हा केस आहे तेव्हा काय होते, कपल फॉर्म होता. म्हणून टू इक्वल म्हणून 5 न्यूटन आला. अपोजिट आहे म्हणून एक इकडे गेला, एकाची डायरेक्शन इकडे, एकाची डायरेक्शन इकडे, बरोबर. अलॉंग जी डिफरंट लाईन ऑफ ऍक्शन, म्हणजे ही जी लाईन आहे ना, ही पूर्ण इकडे ह्या लाईनला जाते आणि हे ह्या लाईनला चाललंय, इज कॉल्ड कपल असं म्हणतात. आता ह्याचं बेस्ट एक्झामला विचारतं व्हॉट इज मीन बाय कपल आणि गिव्ह द एक्झाम्पल ऑफ कपल. कपलचं एक्झाम्पल मी सांगतो. आपलं स्टेअरिंग व्हील असतं ना 4 व्हीलरचं, कधी पण बघा एक इथं असतं. आता आपण गाडीचं समजा तुम्हाला वळवायचं असतं, समजा तुम्ही राईट हँड साईडला, तुम्ही काय करता, स्टेअरिंग ह्या साईडला वळवता, त्यावेळेस तुमचा एक हात आहे ना असा जात असतो, बरोबर की नाही, आणि तेवढंच तुम्ही फोर्स ह्या साईडला आपल्याला आला की नाही. म्हणजे समजा हा तुम्ही 5 न्यूटन लावला आणि हा 5 न्यूटन लावला, इक्वल फोर्सेस झाले, मग एक वरती चाललं एक खाली चाललं, मग अपोजिट फोर्स आहेत आणि ह्या डिफरंट लाईनला ऍक्शन ऑफ फोर्स. कपल झालं की नाही, कळलं. बघा हे दोन्ही 5 न्यूटन 2 इक्वल झाले, अपोजिट फोर्स एक वर चाललाय खाली चाललाय, म्हणून ह्याचं एक्झाम्पल काय, स्टेअरिंग व्हील हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता आपण नळाचा टॅप कसा ओपन करतो, माझ्या नळाचा टॅप कसा असतो, जर तुम्ही ऑब्झर्व करता नळाचा टॅप असा असतो. असा टाईप असतो ना, गोल टाईप. मग तुम्हाला ओपन करण्यासाठी काय करावं लागतं रे, असं गोल करावं लागतं, राईट. मग तुम्ही काय करता, असं पकडता, म्हणजे बघा एक बोट इकडं असतं आणि एक बोट इकडं असतं, तुम्ही असं ओपन करत असता, राईट. हा झाला कपल एक्झाम्पल. ठीक आहे. एक्झामला खूप वेळा. त्याच्यानंतर ह्याचा फॉर्म्युला, त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, ह्याचा फॉर्म्युला येतो आयदर फोर्सेस इंटू परपेंडिक्युलर. बघा म्हणजे हा 5 न्यूटन आणि हा दोघांपैकी कुठलाही न्यूटन घ्या, 5 न्यूटन घ्या, आणि ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ना ते डिस्टन्स घ्या, असं त्याचं म्हणणं आहे. ह्या दोघांमध्ये जे काय डिस्टन्स आहे आणि दी परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दिस टू अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दी फोर्सेस. ठीक आहे. सगळ्यांना एक्झाम्पल कळलं. एक स्टेअरिंगचं व्हील आहे, नंतर टर्निंग अ टॅप, नाव लिहितो मी, टर्निंग अ टॅप. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, कपलचं एक्झाम्पल आहे. पुढचा टॉपिक आहे प्रिन्सिपल ऑफ मुवमेंट. प्रिन्सिपल ऑफ मुवमेंट आठवलं का, आपण मागाशी केलं होतं क्लॉकवाईज मुवमेंट, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट, तेच आहे बेसिकली. बघा ह्याचं मिनिंग काय असतं, सम ऑफ क्लॉकवाईज मुवमेंट इज इक्वल टू सम ऑफ अँटी क्लॉकवाईज मुवमेंट. एक्झामला खूप वेळा विचारला व्हॉट इज द प्रिन्सिपल मुवमेंट, तर खालीचा सम ऑफ क्लॉकवाईज मुवमेंट इज इक्वल टू सम ऑफ अँटी क्लॉकवाईज मुवमेंट. ओके. तुम्हाला हे एक्झाम्पल सांगतो. आता तुम्ही बागेमध्ये गेला असेल तर सीसॉ खेळतो, तुम्हाला माहिती आहे का, बागेमध्ये लहान मुलं खेळतात. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता आठवलं का, इथे एक जण बसलेला असतो आणि दुसरा इथे एक जण बसलेला असतो, आठवलं. ते बेसिकली मुवमेंट झालं. आता ॲझ्युम करा, आता हा मध्ये ठेवला आहे बघा, मी म्हणतो हा काय केला मी, ह्याला मध्ये ठेवलेला आहे, जसे म्हणजे करा हा मध्ये ठेवलेला आहे. ह्याचा जर डिस्टन्स ॲझ्युम करू आपण 100 सेंटीमीटरचा आहे. ठीक आहे. 100 सेंटीमीटरचा डिस्टन्स आहे. समजा ह्याचं वजन आहे 10 kg, ह्या लहान बाळाचं वजन आहे 10 kg आणि दुसऱ्या लहान बाळाचं वजन आहे 10 kg. तर माझा क्वेश्चन हा आहे की बाबा हे बॅलन्स होईल का, बघा कसं होईल. आपण होईल का, माझ्या मते होईल. कसं ते पण सांगतो. आता जशी म्हणजे हा 10 kg हा ग्रॅव्हिटीमुळे काय कर, हा इकडे करेल. हा इकडे गेल्यानंतर तुम्ही ह्याच्या पॉईंट ऑफ बघायला गेला ना, हा पॉईंट असा फिरणार आहे, म्हणजे कोणतं मुवमेंट झालं आहे, जसे म्हणजे हा कोणता मुवमेंट झाला, हा तुमचा झाला अँटी क्लॉकवाईज मुवमेंट.
ओके, मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं अँटी क्लॉकवाईज मोमेंटला नेहमी पॉझिटिव्ह करतात. आठवलं सगळ्यांना? अँटी क्लॉकवाईज मोमेंटला नेहमी पॉझिटिव्ह करा आणि क्लॉकवाईज मोमेंटला निगेटिव्ह घेतात. आता मग ह्याचं मोमेंट ऑफ फोर्स काय येतं? -10 इंटू, आता मध्ये आहे ना हा 100 आहे, अर्थ काय आला? हा 50 आला. आता सध्या युनिटचा विचार करू नका, म्हणजे -100 इंटू 50 आला. बरोबर. आता ह्याचं कॅल्क्युलेशन झालं 100 म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं. आता जस्ट इमॅजिन करा, ह्याच्यासाठी पण विचार करा. हा 10 आहे आणि हा ऑब्वियस हा काय करणार? इकडे वेट ॲक्ट करणार आहे. जर तुम्ही हा विचार करा, हा इकडे गेला तर जस्ट ह्या पॉईंटबद्दल विचार करा, हा क्लॉकवाईज झाला. ओके सॉरी, हा अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे हा पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज असल्यामुळे हा निगेटिव्ह, क्लॉकवाईजला निगेटिव्ह असतो. तर काय -10 इंटू 50 आलं. ह्याचं उत्तर किती आलं रे? ह्याचं उत्तर 0 येतं बघा ना. 500 - 500. जेव्हा उत्तर 0 येतं याचा अर्थ काय आला? बॅलन्स झाला. हेच ते कॅल्क्युलेशन आहे. सम ऑफ अँटी क्लॉकवाईज मोमेंट इक्वल टू सम ऑफ क्लॉकवाईज मोमेंट. आता समजा हा मायनस इकडे घेतो ना, 10 इंटू 50 इज इक्वल टू 10 इंटू 50 आलं की नाही? सम ऑफ क्लॉकवाईज मोमेंट इक्वल टू सम ऑफ अँटी क्लॉकवाईज मोमेंट. पटलं की नाही? ऑल सेट आहे. आता जस्ट इमॅजिन करा, समजा ह्याचं वजन जर 20 kg असतं, बघा ह्याचं वजन जर 20 kg असतं तर काय झालं असतं? हा काय झाला असता? इकडे गेला असता. आपण एक्झाम्पल प्रूफ करून बघूया. बघा ह्याचं वजन किती? 20 kg. 20 इंटू 50 आलं. ओके, आता जस्ट इमॅजिन करा 20 इंटू 50 हा काय झाला? अँटी क्लॉकवाईज म्हणून हा मी पॉझिटिव्ह आला, हा निगेटिव्ह आला. हा निगेटिव्ह आला म्हणजे हा 10 इंटू किती 50 येणार आहे. किती कॅल्क्युलेशन येतं बघा? ह्याचं कॅल्क्युलेशन आलं ह्याचं कॅल्क्युलेशन 1000 आलं, ह्याचं कॅल्क्युलेशन आलं 500 आलं. किती आलं? 500 आलं. 500 जास्त असल्यामुळे हा काय खाली झाला? ऑब्वियस नाही, जस्ट तुम्हाला बघून पण कळतं. ह्याचं वजन किती आहे? 20 आहे, ह्याचं वजन 10 आहे आणि दोघं पण 50-50च्या वर डिस्टन्सवर आहे. म्हणून हे काय होणार आहे? हा ऑब्वियस ह्याचं वजन जास्त असल्यामुळे हा खाली जाणार आणि हा असं वरती जाणार आहे. पण आता माझा क्वेश्चन हा आहे की मी काय करू जेणेकरून हे बॅलन्स होऊन जाईल. बघा जेणेकरून काय होईल? हे बॅलन्स होऊन जाईल. आता मी काय करतो? आपल्याला आता दोन गोष्टी. आता त्या बाळाचं वजन 20 kg ते तर कमी करू शकत नाही. ह्या बाळाचं वजन 20 kg 10 kg हे पण आपण कमी करू शकत नाही. पण आपण एक गोष्ट करू शकतो. आठवलं का तुम्हाला? हे जे डिस्टन्स ना हे आपण कमी जास्त करू शकतो. ह्या बाळाला इथे बसवण्यापेक्षा आपण इथे बसून बघू आणि असं काहीतरी कंडिशन ठेवू की त्या कंडिशनला हे बॅलन्स होऊन जाईल. आता हे मला माहीत नाही मी कुठं ठेवायचं, म्हणून मी त्याला काय म्हणतो? ह्याला एक्स मानतो. बघा 20 इंटू एक्स इज इक्वल टू हा मी मला माहिती आहे, हा आता मी कडेला ठेवणार. मग 10 इंटू हे डिस्टन्स किती आलं? 50 आलं. मग 20 इंटू एक्स इक्वल टू 500. एक्स इक्वल टू 500/20 करा. म्हणजे जर तुम्ही ह्या बाळाला इथे ठेवलं ना 25 वरती, म्हणजे हा निम्म्या अंतरावरती, तेव्हा हा जर वजन म्हणजे ह्याचा जर मोमेंट ऑफ फोर्स आहे विच इज इक्वल टू ह्याचा मोमेंट ऑफ फोर्स. असंच असतं नेहमी, कधी पण करून बघा. म्हणून तुमचं जो सीसॉ दिलेलं असतं ते मी लास्टला काय दिलं ते मी तुमचं वेट कमीत कमी वेट लागावं म्हणून, म्हणजे नाही का जास्तीत जास्त मोमेंट ऑफ फोर्स क्रिएट व्हावं म्हणून. आता ह्याचं 20 असेल, ह्याचं 10 असेल तर तुम्हाला जड वस्तूला जवळ घ्यावं लागेल, जेणेकरून तुमचा जो प्रोडक्ट आहे ना बेसिकली हा प्रोडक्ट कमी होऊन जाईल. सगळ्यांना कळालं? मग तुम्हाला तो ऑब्जेक्ट आहे ना हा तुम्हाला इथे ठेवावा लागेल, 25वर ठेवावा लागेल. हा 50 होता ना त्याच्यात तुम्हाला इथून तर 25 सेंटीमीटर ठेवावं लागेल. आणि ह्याच्यावर बेस खूप सारे क्वेश्चन विचारतात एक्झामला. प्रिन्सिपल ऑफ मोमेंटवरचा 3 ते 4 मार्काला क्वेश्चन हे मी एक्झामला विचारतात. ठीक आहे, आपण सेपरेट न्यूमेरिकल करणार आहे, त्यावेळेस तुम्हाला ते कन्सेप्ट लिहून द्या. आता फक्त कन्सेप्ट इम्पॉर्टंट काय? प्रिन्सिपल ऑफ मोमेंट. काय आहे प्रिन्सिपल ऑफ मोमेंट? सम ऑफ क्लॉकवाईज मोमेंट इक्वल टू सम ऑफ अँटी क्लॉकवाईज मोमेंट. हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ओके, ह्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे इक्विलिब्रियम. नाव काय? इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमचं एक शॉर्टकट नाव काय? ह्याला आपण बॅलन्स म्हणू शकतो. और स्टेबल म्हणू शकतो. आता एक्झामला काय काय विचारतो? एक्झामला विचारतात व्हॉट इज मीन बाय इक्विलिब्रियम. ठीक आहे, ह्याचे 2 टाईप्स आहेत ते पण मी सांगतो तुम्हाला. एक आहे स्टॅटिक आहे आणि दुसरा डायनामिक आहे. ओके, व्हॉट इज इक्विलिब्रियम, टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम. ओके, नंतर विचारता व्हॉट इज स्टॅटिक इक्विलिब्रियम अँड इट्स एक्झाम्पल. व्हॉट इज डायनामिक इक्विलिब्रियम अँड इट्स एक्झाम्पल. आणि कंडिशन फॉर
स्टॅटिक इक्विलिब्रियम आणि कंडिशन फॉर डायनॅमिक इक्विलिब्रियम अशा टाईपचे क्वेश्चन याच्यावरती बनतात. सगळ्यांना पटलं? एक्झामला काय विचारतात बघा, परत सांगतो. व्हॉट इज इक्विलिब्रियम? टाईप्स ऑफ इक्विलिब्रियम. आता दोन टाईप येतात, एक स्टॅटिक येतं, एक डायनॅमिक येतं. व्हॉट इज स्टॅटिक इक्विलिब्रियम? इट्स एक्झाम्पल अँड इट्स कंडिशन. व्हॉट इज डायनॅमिक इक्विलिब्रियम? इट्स एक्झाम्पल अँड इट्स कंडिशन. अशा टाईपचे क्वेश्चन येतात. ओके, पहिले आपण इक्विलिब्रियम काय असतं ते सांगतो तुम्हाला. इक्विलिब्रियम म्हणजे काय सांगतो तुम्हाला. आता एक ॲझ्युम करा, काय जण बघा सायकल बॅलन्स करतं, किंवा तुम्ही एखादी गोष्ट एखादा पॉईंट उभं राहता, तुम्ही स्वतःला बॅलन्स करायचा प्रयत्न करता. म्हणजे काय करता तुम्हाला माहिती आहे का? याचा अर्थ तुम्ही ट्राय करता की तुमच्या बॉडीवर जे फोर्स ॲक्ट होतात सगळ्या साईडनी, मागून पुढून वरून खालून जे फोर्स ॲक्ट होतात दॅट इज इक्वल टू 0. समजतंय तुम्हाला? आता बघा मी काय म्हणतो, आता एक सोपं सांगतो. आता जर तुम्ही सर्कसमध्ये वगैरे बघता ना, ते काय करतो माहिती आहे का, इथं बॉल ठेवतात बरोबर, आणि ह्या बॉलवर एक फळी ठेवतात, आणि तो व्यक्ती काय करतो, ह्याच्यावरती उभा राहतो, ह्याच्यावरती तो उभा राहतो. इनिशियली काय होतं, जेव्हा तुम्ही ह्याच्यावर उभा राहता ना, तुम्ही ना इकडं तिकडे होत राहता. का होत राहता रे? कारण की तुमच्या बॉडीवर जे फोर्स अप्लाय होतात ते इक्वली नसतात. ज्या साईडला जास्त राहतात त्या साईडला मग ते इकडं तिकडं. एका टाईमनंतर तो स्वतःला काय करतो माहिती आहे का, तो स्वतःला इकडचे येणारे समजा एखादा फोर्स इकडून आपला होत असेल तर तो इकडे जायचा प्रयत्न करतो. समजा एखादा फोर्स इकडून येत असेल ना, इकडे येत असेल ना, तो इकडे जायचा प्रयत्न करतो. म्हणजे बेसिकली तो स्वतःला स्टेबल करायचा प्रयत्न करतो. म्हणजे तो काय करतो रे, त्या बॉडीवरचे जे नेट फोर्सेस आहे ना तो 0 करायला प्रयत्न करतो. म्हणजे समजा इकडून येणारा पॉझिटिव्ह असेल तर तो इकडून हे करतो, निगेटिव्ह करतो, आणि हे दोघांना कॅल्क्युलेशन करून तो 0 आणतो. सगळ्यांना समजलं? नेट फोर्सेस 0 करतो. म्हणून त्याची डेफिनेशन आहे बघा, अ बॉडी इज सेड टू बी इक्विलिब्रियम इफ द सम ऑफ ऑल द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी इज 0. ठीक आहे, मी परत सांगतो बघा. बॉडी इज इन इक्विलिब्रियम, शॉर्टकट आहे, इफ sum of all the forces acting on the body is 0, and the forces produce no change in the state of the body. बरोबर ना? बघा, बॉडी इज इन इक्विलिब्रियम कधी होते, जेव्हा त्या बॉडीचे सर्व फोर्सेस 0 होतात. तर जे एक्झाम्पल सांगितलं ना, हा ट्राय करतो स्वतःच्या बॉडीवरचे सगळे नेट फोर्स काय करतो, 0 करायचा प्रयत्न करतो. जेव्हा 0 तेव्हा काय करतो, जेव्हा तो 0 करतो तेव्हा त्या बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही. नो चेंज इन द स्टेट ऑफ द बॉडी, तो तसाच राहतो. त्याला इक्विलिब्रियम असं म्हणतात. बरं, आता ह्याच्यानंतर हे जे मी 2 एक्झाम्पल सांगितले होते, एक स्टॅटिक सांगितलं होतं राईट, एक डायनामिक सांगितलं होतं. ओके, आता स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे काय ते सांगतो. स्टॅटिक इक्विलिब्रियम, व्हेन द बॉडी